तर नमस्कार मंडळी, मिस्टर नरेन गायकवाड 96 या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि व्हिडिओच्या थंबनेलवर तुम्ही पाहिलं असेल माय फर्स्ट ब्लॉग एक्सपिरियन्स. तर त्या एक्सपिरियन्स बद्दल मी आपल्याला आज माझा फर्स्ट एक्सपिरियन्स तो आज शेअर करणार आहे. तर माझा पहिला अनुभव असा माझ्या ब्लॉग बद्दल की जस्ट 2 दिवसापूर्वी मी ब्लॉग माझा अपलोड केला आणि त्यावरती आलेला मला प्रतिसाद तो खूप सुंदर होता आणि तोच मला आज तुम्हाला सांगायचा आहे. तर जस्ट 1-1.5 वर्षापूर्वी मी फक्त ब्लॉगिंगचा विचार करत होतो आणि फक्त विचार करत होतो, पण कधी सुरुवात केलीच नाही. का? त्याचं रिझन एकच की आजूबाजूचे लोक मला काय बोलतील, मला ब्लॉग आलं नाही, व्यवस्थित बोलायला जमलं नाही, तर आजूबाजूचे लोक मला काय म्हणतील, हसतील माझ्यावरती. तर ह्याच थोड्या भीतीमध्ये मी कधी ती सुरुवात केलीच नाही. आणि 2-3 दिवसापूर्वी मी असाच विचार केला आणि त्या विचारामध्ये प्रॅक्टिकल झालो आणि प्रॅक्टिकल झाल्यानंतर ते सक्सेसही झालं. आणि सक्सेस असं की जेव्हा व्लॉग मी अपलोड केला तेव्हा खूप साऱ्या लोकांनी पाहिला आणि पाहिल्यानंतर मला जो त्याने रिस्पॉन्स दिला तो अतिशय सुंदर होता आणि तो अनुभव माझ्यासाठी खूप मोटिवेशनल होता थोडा. तर लोकांनी मला प्रतिसाद असं दिला की लोकांनी मला सजेस्ट पण केलं त्यामध्ये का तू व्हिडिओ कशा प्रकारे बनवला पाहिजे, त्यामध्ये काय ऍड केलं पाहिजे. तर भरपूर साऱ्या गोष्टी मला सांगितल्या. त्यानंतर मी जिथे काम करतो माझं चाय सेलिंगचं, तिथे गेल्यानंतर लोकांनी मला वाहवा केली. तर त्या ऐकून मला बघून फार छान वाटलं. तर म्हणायचं एकच आहे का कोणती गोष्टीचा आपण विचार करतो ना तेव्हा मग ते कोणत्या गोष्टीमध्ये असू दे आपण विचार करतो. प्रत्येकाला त्याच्या लाईफमध्ये काय ना काय बनायचं असतं, पण ते लोक फक्त विचार करत असतात. तर विचार न करता त्याच्यावरती प्रॅक्टिकल होणं तितकंच महत्वाचं आहे. जेवढं आपण विचार करतो, विचार करणं चुकीची गोष्ट नाही, पण त्याच्यावरती प्रॅक्टिकल होणं पण महत्वाचं आहे भावांनो. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली त्या विचारांना आणतील तेव्हा तुम्हाला 100% त्याचा रिझल्ट मिळणार. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिकल व्हा, तुम्हाला 100% चा रिझल्ट मिळणार. तसंच माझ्यासोबत झालं. मी अपलोड केला आणि मला जो रिझल्ट आला ना त्याच्यामध्ये माझा जो आत्मविश्वास आहे हा दुपटीने वाढला आज. त्यामुळं मी आज बिनधास्तपणे कॅमेरा समोर बोलते जाऊन. आता काय चुकेल की माकेल मला माहित नाही, पण मला आत्मविश्वास तो दिला पहिल्या ब्लॉगने आणि तो आत्मविश्वास ऍक्च्युली त्या ब्लॉगने नाही तर त्या लोकांनी दिला मला. आणि म्हणून मी आज बिनधास्तपणे आपल्या समोर हा विषय मांडतोय. त्यामुळं त्याबद्दल त्या लोकांचे धन्यवाद ज्यांनी मला खूप सपोर्ट केला, आत्मविश्वास मला माझ्यामध्ये दिला. तर त्यांच्यासाठी खरंच एक लाईक बनतो. तर असंच माझ्यावरती प्रेम राहू द्या, तुमचा सपोर्ट राहू द्या. तुमच्या आशीर्वादाने नक्कीच मी पुढे काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करेन. आणि त्या लोकांसाठी सांगणे की जे लोक विचार करतात आणि त्याच्यावरती प्रॅक्टिकल होत नाही, तर भावांनो जसा मी त्या 4 लोकांचा विचार केला तसा तुम्ही करू नका. तर त्या 4 लोकांना निग्लेक्ट करा आणि ह्या जगाकडे लक्ष द्या. हे जग खूप मोठे करोड लोक आहेत. त्यामुळे आपण त्या लोकांचा विचार करू आणि त्या 4 लोकांना आजच निग्लेक्ट करू. आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. आणि हा व्हिडिओ ज्यांना शेअर करा ते लोक त्यांच्या आयुष्यामध्ये फक्त विचार करत बसलेत पण प्रॅक्टिकल झाले नाही. त्यामधून त्यांना शेअर करा. आणि आजचा व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. तुमच्या लाईक आणि सबस्क्राईबने माझा आत्मविश्वास आणखी वाढेल आणि काहीतरी मी चांगलं करण्याचा आणखी प्रयत्न करेन. सो थँक्यू, बाय बाय, टेक केअर.